चला, गुड इव्हनिंग. काय शिकायचे आज आपल्याला? आर्टिकल्स. काय शिकायचे आहेत? आर्टिकल्स. अत्यंत महत्वाचा चॅप्टर आहे. अशी कुठली परीक्षा नसल की ज्या परीक्षेला इंग्लिश ग्रामर आहे त्याच्यामध्ये आर्टिकल वरती क्वेश्चन विचारला जात नाही. आर्टिकल आहेत 3, अ अँड द आहेत 3च, पण लय खतरनाक आहेत बापा हे. लक्षामध्ये थया थयानाची ते परीक्षेमध्ये हे. पण मी तुम्हाला आर्टिकल हा चॅप्टर एवढा सोपा करून या ठिकाणी सांगणार आहे. ठीक आहे, तुम्हाला लिहायचं काहीच काम नाही. हे झालं का लगेच तुमच्या हवाली करणार आहे ही पीडीएफ. लक्षामध्ये ठीक आहे. तुम्ही फक्त जाणून घ्यायचंय, लिहायचं असेल लिहून पण घ्या, पण एकदम सावकाश आपल्याला या ठिकाणी शिकायचं आहे. लक्षामध्ये एकदा तुम्ही शिकल्याच्या नंतर पुन्हा तुम्हाला आर्टिकल कुठेच शिकायची गरज पडणार नाही. आलं लक्षामध्ये? आणि तू कुठलीही परीक्षा दे, तुझा आर्टिकल वरचा क्वेश्चन चुकणार नाही, एवढी गॅरंटी या ठिकाणी देतो. लक्षामध्ये ठीक आहे. मग आर्टिकल्स आहेत किती रे पोरं? हो 3. कोणकोणते आहेत? ए अँड आणि द. ह्याला काय म्हणायचे ते म्हणा, पण हे 3 आहेत असं लक्षात ठेवा. पण ह्या तिन्हीमुळे जे आहे आपले इथून पुढचे 2-3 लेक्चर जे आहेत ते ह्याच्यावरच आपल्याला घालायचे आहेत. 3, पण त्यांच्या ताकद तेवढी आहे की आपल्याला तेवढा वेळ त्यांना त्या ठिकाणी द्यावा लागणार आहे. लक्षामध्ये फिक्स तुम्हाला क्वेश्चन परीक्षेमध्ये येणार आहे. मग आर्टिकल्स हे काय आहेत सांगा बरं? तर आर्टिकल जे आहेत ना, हे आर्टिकल हे दुसरं तिसरं काही नसून हे आर्टिकल हे एक प्रकारचे डिटर्मिनर्स आहेत. काय ते पोरं? हो डिटर्मिनर्स आहेत. हे डिटर्मिनर्स म्हणजे काय? तर हे डिटर्मिनर्स देखील हे ऍडजेक्टिव्हचा भाग आहे. कशाचा? ऍडजेक्टिव्हचा भाग आहे. म्हणजे आर्टिकल हे दुसरं तिसरं काय नसून, आपलं आर्टिकल्स हे दुसरं तिसरं काय नसून ते कशाचा भाग आहेत? ऍडजेक्टिव्हचाच भाग आहेत. लक्षामध्ये कशाचा भाग आहेत? ते ऍडजेक्टिव्हचाच भाग आहेत. लक्षामध्ये. आणि हे आर्टिकल जे आहेत हे आर्टिकलचा आणि दुसऱ्या कशाचा संबंध येतो, त्याच्याशी संबंध येणारा घटक कोणता आहे? तर ह्या आर्टिकल सोबत संबंध येणारा एकच घटक आहे, तो म्हणजे नाउन आहे. कारण आर्टिकल हे जे आहेत हे फक्त कोणासाठी येतात रे पोरं? हो नाउन साठी येतात. आर्टिकल हे कोणासाठी यूज केले जातात? नाउन साठी यूज केले जातात. बाकी दुसरे कशासाठीही यूज केले जात नाहीत. म्हणून नाउन हा चॅप्टर आपण पाहिलेला आहे. आलं का लक्षात? नाउन चॅप्टर संपल्याबरोबर या ठिकाणी मी तुम्हाला आर्टिकल्स शिकवत आहे. बरोबर आहे. आर्टिकल्सचा संबंध जो आहे तो आर्टिकल्सचा संबंध कुणासोबत येतो? चटकन बघ सांगा. नाउन सोबत येतो. म्हणजे आर्टिकल हे येतात कुणासाठी? नाउन साठी येतात. लक्षामध्ये. म्हणून या ठिकाणी काय म्हणले पहा, आर्टिकल इज नथिंग, इट इज द पार्ट ऑफ अन ऍडजेक्टिव्ह. आर्टिकल हे दुसरं तिसरं काही नसून कशाचा पार्ट आहे? ते ऍडजेक्टिव्हचा पार्ट आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर पहा, आर्टिकल इज युज्ड फॉर द नाउन. म्हणजे आर्टिकलचा वापर जो आहे तो कुणासाठी केला जातो? नाउन साठी केला जातो. फॉर द नाउन. लक्षामध्ये ते नाउन साठी यूज केले जातात. ठीक आहे. आणि नाउनच्या कुठे यूज केले जातात? तर नाउनच्या पूर्वी यूज केले जातात. आता समजा हे नाउन आहे लक्षात, आणि या नाउनच्या बिफोर म्हणजे इथं जे आहेत, इथं नाउनच्या पूर्वी असे आर्टिकल यूज केले जातात. मग आर्टिकल इज युज्ड बिफोर द नाउन. नामाच्या पूर्वी ते यूज केले जातात. लक्षामध्ये कुठे यूज केले जातात? नामाच्या पूर्वी यूज केले जातात. आणि ह्या आर्टिकलला आपण 2 भागामध्ये डिवाइड करू शकतो. आर्टिकल्सला आपण किती भागामध्ये डिवाइड केलेला आहे? 2 भागामध्ये डिवाइड केलेला आहे. मग हे 2 भाग कोणते आहेत? तर एक डेफिनेट आर्टिकल आहे आणि दुसरं जे आहे ते इनडेफिनेट आर्टिकल आहे. लक्षामध्ये आर्टिकल्स आर डिवाइडेड इन 2 ग्रुप्स. ठीक आहे. त्याचा पहिला ग्रुप जो आहे पहा, आर्टिकल्स आर डिवाइडेड इंटू 2 ग्रुप्स. ठीक आहे. हे आर्टिकल्स एक डेफिनेट आर्टिकल आणि दुसरं काय आहे? इनडेफिनेट आर्टिकल. आता ह्या डेफिनेट इनडेफिनेट आर्टिकल कोणकोणते आहेत? तर अ आणि एन जे आहेत हे अ आणि एन यांना कसले आर्टिकल म्हणायचं सांगा? इनडेफिनेट आर्टिकल. आणि डेफिनेट आर्टिकल कशाला म्हणायचं? द ला जे आहे ते डेफिनेट आर्टिकल असं म्हणायचं. आता या ठिकाणी अ आणि एन जे आहे ना, हा अ आणि एन हा विकर फॉर्म आहे. ठीक आहे. हा विकर फॉर्म आहे. हा विकर फॉर्म कुणाचा आहे? तर वनचा विकर फॉर्म आहे. म्हणजे हे वन म्हणजेच काय आहे? अ आणि एन. लक्षामध्ये. मग वन म्हणजे किती? 1. म्हणजे अ आणि एन जे आहेत हे कशाचा विकर फॉर्म आहेत?
वनचा विकर फॉर्म आहेत लक्षामध्ये ठीक आहे. आणि हे डेफिनेट आर्टिकल द जे आहे हे डेफिनेट आर्टिकल हे कशाचा विकर फॉर्म आहे तर धिस दॅट दीज दोज याचा तो विकर फॉर्म आहे. म्हणजे जे धीस दॅट दीज दोजचा अर्थ आहे तोच अर्थ कुणाचा आहे दचा आहे. जसा वनचा अर्थ आहे तसाच कुणाचा अर्थ आहे अ आणि यांचा अर्थ आहे. म्हणजे धीस दॅट दीज दोजचे हे या ठिकाणी द जो आहे हा द कुणाचा विकर फॉर्म आहे तर हा या ठिकाणी या धीस दॅट दीज दोजचा तो विकर फॉर्म आहे. कारण धीस दॅट दीज दोजचा जो अर्थ आहे तोच अर्थ कुणाचा आहे दचा आहे. लक्षामध्ये कळले की कळणार गेले येते लक्षामध्ये ठीक आहे. आणि या ठिकाणी अ आणि एन जे आहे हे विकर फॉर्म आहे ते कुणाचे विकर फॉर्म आहेत वनचे लक्षामध्ये ठीक आहे. आता आपल्याला या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा मुद्दा समजून घ्यायचा आहे की मी पहिल्यांदा एका लाईन मध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आर्टिकल जे आहे ते आर्टिकल हे कोणासाठी यूज केले जातात तर आर्टिकल हे फक्त आणि फक्त नाउन साठी यूज केले जातात. म्हणजे या ठिकाणी नाउन आलं तरच आर्टिकल येईल नाउन नसेल तर आर्टिकल येणार नाही. म्हणजे आर्टिकलचा संबंध फक्त आणि फक्त कोणाशी येतो नाउनशी येतो. लक्षामध्ये आर्टिकलचा संबंध नेहमी कुणाशी येतो रे पोरं हो नाउनशी येतो लक्षामध्ये ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी मी तुम्हाला सगळ्यात महत्वाचा एक मुद्दा समजून सांगतो पहा वरती. आता इथं सगळेजण जरा नीट लक्ष देऊन ऐकायचंय ठीक आहे. बघा मी इथं काय म्हटलं माहिती आहे का समजा या ठिकाणी नाउन असेल तरच आर्टिकल येईल ठीक आहे. आणि नाउन नसेल ठीक आहे नाउनच नसेल तर समोर या ठिकाणी आर्टिकलही नसेल. पहिला मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे अ कुठं वापरायचा एन कुठं वापरायचा द कुठं वापरायचा ठीक आहे. ही भानगड आपल्याला आताच शिकायची नाही आलं का लक्षामध्ये ठीक आहे. आणि तशी शिकविली का नियमानुसार जर तुम्हाला जर शिकविली का माती डोंबलं तुमच्या डोक्यामध्ये काहीच घुसणार नाही आलं का लक्षामध्ये ठीक आहे. साध्या पद्धतीनेच तुम्हाला या ठिकाणी शिकवणार परंतु आर्टिकल जे आहे कधीच तुम्ही विसरू शकणार नाहीत. आर्टिकलच नाही इंग्लिशचा कोणताही चॅप्टर असू द्या ठीक आहे त्याची आपण अशाच पद्धतीनं फोड करतो आणि त्याच्यामुळे जे आहे तुम्हाला कुठला नियम पाठ करत बसायची गरज पडत नाही लक्षामध्ये. पहिला या ठिकाणी मुद्दा लक्षात घ्या ठीक आहे. पहा नाउन असेल तर या ठिकाणी काय लिहावं लागेल आपल्याला आर्टिकल. नाउनच नसेल तर या ठिकाणी आर्टिकल येईल का मग आर्टिकल येते नेहमी कुणासाठी नाउन साठी येतं लक्षामध्ये ठीक आहे. आता नाउन म्हणजे काय तर नाउन म्हणजे आपण सगळं शिकलेलंच आहे. आपल्या डोळ्याला जे जे दिसतंय ते प्रत्येक काय आहे नाउन आहे. आता तुम्हाला हे बोर्ड दिसायलाय का काय नाउन आहे. फॅन दिसायलाय का नाउन आहे. चेअर दिसायली का नाउन आहे. विंडो दिसायली नाउन आहे. डोअर दिसायले नाउन आहे. आपल्या डोळ्याला जे जे दिसतंय ते प्रत्येक काय रे पोरं हो नाउन आहे आलं का लक्षामध्ये ठीक आहे. मी दिसायलो नाउनच आहे की लक्षामध्ये ठीक आहे. माझा हात दिसायलाय थंब दिसायलाय हे फिंगर दिसायले हे सगळे काय आहेत नाउन आहेत. आपल्या डोळ्याला जे जे दिसते ते काय असतं रे पोरं हो नाउन असतं. आणि आर्टिकल हे विदाऊट नाउनचा आपल्याला यूज करता येत नाही. म्हणजे आर्टिकल हे नाउन असेल तरच यूज करता येतं नाउन नसेल तर आर्टिकल यूज करता येत नाही ठीक आहे. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे लक्षामध्ये. चला आता पहिला महत्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी पाहूयात. पहा तुम्हाला लिहायची काहीच गरज नाही आपण हे सगळं या ठिकाणी लिहिलेलं आहे. बघा पहिलं काय म्हणलंय रे नो नाउन नो आर्टिकल. आता पहिला मुद्दा आपल्याला या ठिकाणी शिकायचा आहे आणि तो कोणता आहे चटकन सांगा. नो नाउन नो आर्टिकल. आर्टिकल नाउनच नसेल तर आर्टिकल येईल का म्हणून या ठिकाणी खाली 4 वाक्य दिलेली आहेत. याच्यावरती तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. पहा आता या ठिकाणी काय म्हटले माहिती आहे का सी इज ऑनेस्ट गर्ल ठीक आहे असं वाक्य दिलेलं आहे. सी इज अन ऑनेस्ट ठीक आहे आणि आय हॅव बुक ठीक आहे. आणि डी काय म्हणले पहा कॉपर इज युजफुल मेटल ठीक आहे. कॉपर इज अ युजफुल मेटल. आता या ठिकाणी तुम्हाला किती वाक्य दिलेले आहेत रे हे 5 वाक्य दिलेली आहेत. आता ह्या 5 वाक्यापैकी कोणतं बरोबर आहे आणि कोणतं चुकीचं आहे हे आपल्याला या ठिकाणी ठरवायचं आहे ठीक आहे. मग कोणतं बरोबर आणि कोणतं चुकीचं वाटतंय तुम्हाला ठीक आहे. बघा आता इथं सी इज ऑनेस्ट गर्ल सी इज अन ऑनेस्ट आय हॅव बुक आणि या ठिकाणी म्हणले बघा कॉपर इज युजफुल मेटल आणि कॉपर इज अ युजफुल मेटल. तर आता आपल्याला सगळ्यात महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आर्टिकल जे आहे आर्टिकल फक्त आणि फक्त येतंय कुणासाठी सांगा नाउन साठी येतं. आर्टिकल हे फक्त आणि फक्त येतं कुणासाठी नाउन साठी येतं. आर्टिकल हे कधीतरी ऍडजेक्टिव्ह साठी येईल का पोरं हो
ऍडजेक्टिव्ह साठी आर्टिकल येत नाही, त्याचबरोबर कुठल्या ऍडव्हर्ब साठी येत नाही, ठीक आहे. त्याच्यानंतर हे प्रोनाउन साठी यूज होतं का, तर प्रोनाउन साठीही यूज होत नाही. कुठल्या व्हर्ब साठी हे यूज होतं का, तर हे कुठल्या व्हर्ब साठीही यूज होत नाही. म्हणजे फक्त आणि फक्त आर्टिकल येते कुणासाठी, बोला पटकन, कुणासाठी येते, नाउन साठी येतं. मग आता इकडे पहा, मी या ठिकाणी असं म्हटलं दादांनो, हे ऑनेस्ट जे आहे, हे ऑनेस्ट काय आहे, ऍडजेक्टिव्ह आहे. ऑनेस्ट काय आहे रे पोरं, हो ऍडजेक्टिव्ह आहे, लक्षामध्ये, ठीक आहे. आणि गर्ल काय आहे, गर्ल काय आहे, नाउन आहे, लक्षामध्ये, ठीक आहे. मग आता चटकन या ठिकाणी तुम्ही लक्ष देऊन ऐकायचे, पहा बघा, वाक्यात आधी नाउन आहे का बघायचं, वाक्याच्या एंडिंगला तुम्ही ते चेक करा. सी हे प्रोनाउन आहे, सी इज ऑनेस्ट गर्ल. आता हे गर्ल जे आहे, गर्ल काय आहे बरोबर, हो नाउन आहे, लक्षामध्ये. त्या नाउनच्या इकडे हे काय आहे, ऍडजेक्टिव्ह आहे, लक्षामध्ये. मग आता या वाक्यामध्ये जे आहे, इथं नाउन आहे पण तुम्हाला आर्टिकल दिसायले का, घ्यायचं का, एन घ्यायचं का, द घ्यायचं, हा लय पुढचा मुद्दा आहे. पण तुम्हाला इथं आर्टिकल दिसायले का एवढं सांगा, नाही. मग या वाक्यामध्ये आर्टिकल जर नसेल तर हे वाक्य चूक आहे की बरोबर आहे, चटकन सांगा. कारण या ठिकाणी जे आहे पहा, सी इज ॲन ऑनेस्ट, हे ॲन जे आहे हे ॲन मिसिंग आहे, आलं का लक्षामध्ये. मग हे ॲन कुणासाठी आलं पाहिजे, गर्ल साठी आलं पाहिजे. कुणासाठी आलं पाहिजे, गर्ल साठी आलं पाहिजे. परंतु या वाक्यामध्ये काय नाही, आपलं आर्टिकल घेतलेलं नाही, म्हणून ते वाक्य कसं आहे, चुकीचं आहे. नाउन दिसला की तुम्हाला काय करायचं, सर्वप्रथम आर्टिकल घ्यायचं आहे, ठीक आहे. आता मी तुम्हाला पुढे सगळं सांगणार आहे की कुठल्या नाउन साठी येते, कुठल्या नाउन साठी येत नाही. सध्या मी तुम्हाला फक्त बेसिक मुद्दा समजून सांगालो की नो नाउन नो आर्टिकल, आलं का लक्षामध्ये. नाउनच नसेल तर आर्टिकल येणार नाही, ठीक आहे. म्हणून या ठिकाणी इथं नाउन आहे पण आर्टिकल घेतलंय का. आणि आता पुढे पहा, सी इज ॲन ऑनेस्ट. आता सी इज ॲन ऑनेस्ट वाक्य चूक आहे की बरोबर आहे, सांगा, चटकन सांगा. कारण या ठिकाणी हे जे ऑनेस्ट जे आहे, हे ऑनेस्ट काय आहे बरोबर, हो ऍडजेक्टिव्ह आहे. आणि ऍडजेक्टिव्ह साठी आपण आर्टिकलचा यूज करू शकतो का, आर्टिकल साठी आपण ऍडजेक्टिव्हचा यूज करू शकत नाही. म्हणून या ठिकाणी आपल्याला शाळेत शिकवलेलं असते पहा, ॲन ऑनेस्ट, मन ॲन ऑनेस्ट. मग तुम्हाला ती सवय पडते पहा, ॲन ऑनेस्ट. मग ते परीक्षेत असं वाक्य देते, ठीक आहे. मग आता या ठिकाणी जे आहे हे ऍडजेक्टिव्ह आहे, या ऍडजेक्टिव्ह साठी आपल्याला ॲन यूज करता येईल का, नाही. हे कुणाच्या लक्षात यायले, एकदा हात वर करा, सगळ्यांच्या लक्षात यायले का, म्हणजे मला इंग्लिश शिकवता येते का, बर. त्याच्यानंतर आता पुढचं पहा, आय हॅव बुक. काय म्हणले, आय हॅव बुक. आता हे बुक जे आहे, हे बुक काय सांगा पटकन, नाउन. मग तुम्हाला इथं आर्टिकल दिसालय का, आर्टिकल दिसालय का, नाही. मग वाक्य चूक आहे की बरोबर आहे, कसं आहे, चूक आहे. कळायले का रे बिराजदार, बघा वाक्य कसं आहे, बघा हे चूक आहे आणि हे कसं आहे, चुकीचं आहे. मग आता आय हॅव, वापरायचा, ॲन वापरायचा, द वापरायचा, हा पुढचा विषय आहे. परंतु आर्टिकल दिसाले का, नाही. मग आपण काय म्हणलं पाहिजे, आय हॅव अ बुक, आय हॅव अ बुक, लक्षामध्ये. म्हणजे इथं आर्टिकल मिसिंग आहे की नाही, म्हणून वाक्य कसं आहे, चुकीचं आहे, लक्षामध्ये. त्याच्यानंतरचा पुढे पहा, कॉपर इज युजफुल मेटल, ठीक आहे. कॉपर इज युजफुल मेटल, ठीक आहे. कॉपर पण नाउन आहे, विदाऊट आर्टिकलचं वापरले, पण ते मटेरियल नाउन आहे. मटेरियल नाउनच्या पूर्वी कधीही आर्टिकल येत नाही. हे सगळं पुढे धिंगाणच होणार आहे. पण मी आता सध्या एक महत्वाचा बेसिक मुद्दा तुम्हाला काय सांगालो की नाउन नसेल तर आर्टिकल नसेल, नाउन असेल तर आर्टिकल असेल, ठीक आहे. कॉपर इज युजफुल मेटल. आता हे मेटल जे आहे ना राजांनो, मेटल काय आहे, नाउन आहे. मग हे युजफुल, हे त्याचं काय झालं, ऍडजेक्टिव्ह. काय झालं, ऍडजेक्टिव्ह. पण तुम्हाला या ठिकाणी ह्या नाउन साठी आलेला आर्टिकल दिसाले का, आता आर्टिकल दिसाले का. मेटल म्हणजे काय, धातू, आलं लक्षामध्ये. युजफुल, उपयुक्त. उपयुक्त हे कशाचं काम करले, विशेषणाचं, म्हणजे ऍडजेक्टिव्हचं या ठिकाणी काम करत आहे, ठीक आहे. म्हणजे हे वाक्य देखील चुकीचं आहे की बरोबर आहे, चटकन सांगा. कुणाला कळालं हे, कसं आहे, चुकीचं. सगळ्यांना समजायला ना, वाक्य चुकीचं आहे, आलं लक्षात. आणि कॉपर इज अ युजफुल मेटल. मेटल हे काय आहे रे पोरो, हो नाउन आहे. युजफुल हे काय आहे, ऍडजेक्टिव्ह आहे. आणि हे काय आहे, आर्टिकल आहे. हे आर्टिकल आले कुणासाठी, मग मेटल या नाउन साठी आलेला आहे. कुणासाठी आलेला आहे, मेटल या नाउन साठी आलेला आहे. आता बऱ्याच जणांचा गोंधळ होतो पहा, मग या युजफुल साठी का बरं आलं नाही, कारण युजफुल काय आहे, ऍडजेक्टिव्ह. आर्टिकल येते नेहमी कुणासाठी, नाउन साठी येतं. आर्टिकल नेहमी येतं कुणासाठी, नाउन साठी येतं, ठीक आहे. मग ही भानगड का आहे, काय नाही हे बघायचं, आणखीन पुढचं प्रकरण बाकी आहे, आलं का लक्षामध्ये. सगळे एकदाच कसं सांगणं होईल,
का होईल? नाही ना. मग तुम्हाला या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा मुद्दा कळाला का? ठीक आहे, नो नाऊन नो आर्टिकल. आलं लक्षामध्ये? ठीक आहे, नाऊन असेल तर आर्टिकल घ्यावंच लागेल. म्हणजे नाऊन असेल तर त्याच्या पुढे तुम्हाला आर्टिकल घ्यावंच लागेल. नाऊन असेल मग आता सगळ्याच नाऊनच्या पूर्वी नाही, तशात बी बऱ्याचशा भानगडी आहेत, ते आपल्याला पुढे पाहायच्या आहेत. आलं लक्षामध्ये? म्हणून आता या ठिकाणी एवढ्यापैकी कोणतं वाक्य बरोबर झालं आपलं? ही वाक्य चुकीचं आहे की बरोबर आहे? मग तुम्ही या ठिकाणी सध्या एकच महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा की बाबा नाऊन नसेल तर वाक्यामध्ये आर्टिकल येऊ शकत नाही. आलं लक्षामध्ये? नाऊन जर असेल तर वाक्यामध्ये आर्टिकल येईल. म्हणजे सी इज अन ऑनेस्ट म्हणण्याच्या ऐवजी आपण या ठिकाणी काय म्हटलं पाहिजे? सी इज ऑनेस्ट. काय म्हटलं पाहिजे? सी इज ऑनेस्ट. हे वाक्य बरोबर आहे, कारण ऍडजेक्टिव्ह आहे ना. ऑनेस्ट का आहे, त्याच्या पूर्वी आर्टिकल घेऊ शकतो का? नाही घेऊ शकत. आलं लक्षामध्ये? सी इज अन ऑनेस्ट म्हटलं की मग आपलं वाक्य काय होतंय? चुकतंय. आलं लक्षामध्ये? कारण ऑनेस्ट हे काय आहे पोरं हो? ऍडजेक्टिव्ह आहे. आलं लक्षामध्ये? ठीक आहे, चला आता पुढचं पाहूया. हे समजलं का नाही समजलं? काय घोळ कुठं नाही घेता येत? ठीक आहे, मग ते म्हणलं ना, अ कुठं वापरायचा, ॲन कुठं वापरायचा, द कुठं वापरायचा, तुम्ही जरा थांबा. आलं लक्षामध्ये? कारण या ठिकाणी याचा जो साऊंड जो आहे तो वाव आपलं कॉन्सोनंट साऊंड आहे, हे यू असा त्याचा उच्चार होतो. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. हा मग ये र ल व हे मराठीत व्यंजन आहेत ना, तसं या ठिकाणी यू हा उच्चार जो आहे हा कॉन्सोनंट साऊंड आहे. कसला आहे? कॉन्सोनंट साऊंड आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला काय यूज करावा लागतो? आलं का लक्षामध्ये? ठीक आहे. पण याच्यातच जर या ठिकाणी जर असं जर म्हणलं असतं अम्ब्रेला, ठीक आहे, या ठिकाणी काय म्हणलं असतं? अम्ब्रेला, तर याचा उच्चार काय होते? म्हणून आपल्याला काय म्हणावं लागलं असतं? ॲन अम्ब्रेला. जरा थांबा, सगळा गोळ निघणार आहे. आलं का लक्षामध्ये? सध्या पहिला मुद्दा कळाला का ते सांगा. नाऊन असेल तर आर्टिकल असेल, नाऊन नसेल तर आर्टिकल नसेल. ठीक आहे, चला आता नेक्स्ट पुढचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा सांगतो. आता आपल्याला कोणतं आर्टिकल घ्यायचंय कोणतं नाही हे शिकण्याच्या अगोदर काय करायचंय? त्या आर्टिकलची पोझिशन आपल्याला शिकायची. काय शिकायची? आर्टिकलची पोझिशन आधी शिकायची. म्हणजे त्याचं स्थान कुठं असायला पाहिजे वाक्यामध्ये ते आपल्याला शिकायचंय. म्हणजे आर्टिकल नेमकं आपण कुठे घेतलं पाहिजे, कसं घेतलं पाहिजे ते आपल्याला या ठिकाणी शिकायचं आहे. तुम्ही या ठिकाणी जसं जसं पुढे जाल तसं तसं तुम्हाला एक एक पदर त्याचा जो आहे तो उकलत जाईल आणि तुम्हाला असं वाटेल की आर्टिकल असा आहे भाई. ठीक आहे, आलं लक्षामध्ये? ठीक आहे, बघा पोझिशन ऑफ आर्टिकल्स आपल्याला काय पाहायचंय आता इथं? आर्टिकलचं पोझिशन पाहायचंय. तर नंबर 1 एका इकडे नाऊन आहे, नाऊनच्या एक्झॅक्ट इथं आपल्याला काय लिहिलं पाहिजे? मग आर्टिकल. ठीक आहे, या दोघांच्या मध्ये काहीच नसेल. नाऊनच्या इकडं समजा हे नाऊन आहे, ठीक आहे, आणि ह्या नाऊनच्या इकडे आपल्याला काय घ्यायचंय? आर्टिकल घ्यायचं आहे. आता मी म्हणालो का कसलं नाऊन? तुम्हाला मी इथं काहीच फोड करून सांगा ना, की सिंग्युलर नाऊन का प्लुरल नाऊन, ठीक आहे, कॉमन नाऊन की प्रॉपर नाऊन की मटेरियल नाऊन की, सध्या फक्त नाऊन एवढं लक्षात ठेवा. त्याची फोड आपल्याला खाली करायची. आलं का लक्षामध्ये? ठीक आहे, बघा नाऊन दिसला आणि त्या नाऊनच्या पूर्वी जर आपल्याला आर्टिकल वापरता येत असेल तर एक्झॅक्ट पूर्वी कुठं वापरला पाहिजे? त्याच्या अगोदर. आलं लक्षामध्ये? मग आता पहा, आय हॅव अ बुक. बघा बुक हे काय पोरं हो? नाऊन. आणि नाऊनच्या एक्झॅक्ट इथे लागून काय आला? इथं आर्टिकल आलेला आहे. म्हणून या ठिकाणी हे दिलेलं वाक्य कसं आहे सांगा? बरोबर आहे. मग आय हॅव बुक इथं काय मिसिंग आहे सांगा? ए बोला लवकर. आर्टिकल मिसिंग आहे. म्हणजे चूक आहे की बरोबर आहे? चूक आहे. कळालंय की कळलं गेलंय? ठीक आहे, त्याच्यानंतर आता पुढचं पहा, ही हॅज ॲन अम्ब्रेला. ठीक आहे, आता अ कुठं वापरायचा आणि ॲन कुठं वापरायचं मी शिकवलंय का तुम्हाला? मी आता तुम्हाला शिकवणार आहे. फक्त सध्या जे आहे ना पोझिशन लक्षात घ्या, त्याचं पोझिशन लक्षात घ्या, त्याला कुठं ठेवायचंय आपल्याला. आलं लक्षामध्ये? ठीक आहे, मग हे अम्ब्रेला जे आहे, अम्ब्रेला काय आहे? नाऊन आहे. अम्ब्रेला काय आहे? नाऊन आहे. मग नाऊनच्या पूर्वी इथं काय घेतलंय आपण? आर्टिकल घेतलेला आहे. आलं का लक्षामध्ये? ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी नाऊन आहे, नाऊनला आर्टिकल भेटला, वाक्य कसं आहे? बरोबर आहे. ठीक आहे, आणि ही हॅज ॲन अम्ब्रेला. ठीक आहे, मग इथं ॲन दिलेलं आहे, इथं खरं तर द्यायला नाही पाहिजे होतं. ठीक आहे, म्हणजे हे पण बरोबर आहे. ॲन दिलंय म्हणजे ते कसं आहे? बरोबरच आहे. दोन्ही वाक्य सारखेच आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर आता पुढचं पहा, द काऊ हॅज अ टेल. द काऊ हॅज अ टेल. ठीक आहे, हा आपला माणूस जे आहे ना इतका हुशार आहे. ठीक आहे, ते खालीवरी बघत नाही, त्याला इकडचं वाटलं की ते जशाच तसं खाली घेते बरं का. आलं का लक्षामध्ये? ठीक आहे, पण या ठिकाणी एक वाक्य असं आहे. ठीक आहे, आलं लक्षामध्ये? पहा, द काऊ हॅज अ टेल. ठीक आहे, म्हणजे गाईला किती शेपटी आहे? 1.
हा, गायला शेपटी एक. टेल म्हणजे काय? शेपटी. आता हे टेल काय आहे बरं हो? नाऊन आहे. आणि हे काय आहे? आर्टिकल आहे. म्हणजे नाऊनला आर्टिकल भेटलं, वाक्य कसं आहे? परंतु द काऊ ह्याच टेल असं फक्त एवढंच जर लिहिलं, इथं आर्टिकल जर नाही जर लिहिलं तर हे वाक्य कसं होईल? म्हणजे आर्टिकल आपल्याला लिहायचं आहे, तर या नाऊनच्या कुठं लिहायचं? पूर्वी. ह्याची पोझिशन क्रमांक 1. आलं का लक्षात? मग सदा सर्व काळ हे असंच येईल का? तर अजिबात नाही. का बरं? कारण हे जे नाऊन जे आहे ना, हे नाऊनले कलाकार असतं. आलं का लक्षामध्ये? कारण या नाऊनच्या पूर्वी कधी कधी काय आलेलं असते बरं हो? ऍडजेक्टिव्ह आलेलं असतं. ठीक आहे, मी फक्त तुम्हाला बेसिक माहिती सांगालो आता. ठीक आहे, नाऊनच्या पूर्वी काय आलेलं असू शकतं? ऍडजेक्टिव्ह आलेलं असू शकतं. ठीक आहे, त्याचबरोबर पहा, मग जर नाऊनच्या पूर्वी जर ऍडजेक्टिव्ह आलेलं असेल लक्षामध्ये, तर आर्टिकलचं पोझिशन आपण या ऍडजेक्टिव्हच्या इथं ठेवायचं अलीकडे. ठीक आहे, आधी आर्टिकल, त्याच्यानंतर ऍडजेक्टिव्ह, त्याच्यानंतर नाउन. परंतु हे आर्टिकल जे आहे, जरी ह्या ऍडजेक्टिव्हच्या पूर्वी आलेलं असेल, ह्या ऍडजेक्टिव्हच्या पूर्वी येतं, परंतु ते कोणासाठी येतं वाक्यामध्ये? कुणासाठी येतं? नाउन साठी येतं. कुणासाठी येतं ते? नाउन साठीच येतं. ह्याचं हे दुसरं पोझिशन आहे. पहा, आलं लक्षामध्ये? पहिलं पोझिशन फक्त नाउन असेल, नाउनला खेटून काय असेल? अलीकड आर्टिकल असेल, त्याच्या बिफोर असेल, त्याच्या पूर्वी असेल. आलं लक्षामध्ये? पण नाउनच्या इकडे जर त्या नाउन बद्दल काहीतरी ऍड करण्यासाठी किंवा त्याच्याबद्दल जर अधिकची माहिती सांगण्यासाठी जर एखादं ऍडजेक्टिव्ह आलं, तर त्या ऍडजेक्टिव्हच्या पूर्वी आपण इथं काय करायचं? आर्टिकल घ्यायचं. इथं घ्यायचं, घ्यायचं का, घ्यायचं का, घ्यायचं ते सांगालो का त्याचं पोझिशन सांगालो तुम्हाला? पोझिशन. हे पोझिशन आपल्याला महत्वाची माहिती असणं गरजेचे आहे. आलं का लक्षामध्ये? त्याच्यावरतीही तुम्हाला त्या ठिकाणी क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, इकडे नाव नाही, इकडे ऍडजेक्टिव्ह, आणि इथं काय घ्यावं लागेल तुम्हाला? ऍडजेक्टिव्ह आर्टिकल घ्यावा लागेल. ही त्याची दुसरी पोझिशन आहे. आलं लक्षामध्ये? ठीक आहे, आता याचं उदाहरण जे आहे हे पुढे लिहिलेलं आहे. पहा, सगळ्यांनी या ठिकाणी बघून घ्या. बरं, आता तुम्हाला तिसरी बी एकदा या ठिकाणी सांगून टाकतो. बघा, या ठिकाणी कधी कधी काय होते माहिती आहे का? समजा इथं नाऊन आला पूर्व. आलं लक्षामध्ये? मग नाऊनच्या पूर्वी या ठिकाणी जर समजा ऍडजेक्टिव्ह आला, ठीक आहे, ऍडजेक्टिव्ह आला, आणि या ऍडजेक्टिव्हच्या पूर्वी जर या ठिकाणी जर ऍडव्हर्ब आला, ठीक आहे, तर या ऍडव्हर्बच्या पूर्वी आपल्याला इथं कुणाचं पोझिशन ठेवायचंय? आर्टिकलचं. आता बघा, ह्या आर्टिकलच्या आणि ह्या नाऊनच्या मध्ये कुणी जरी आलं तर हे आर्टिकल कुणासाठी येते? चटकन सांगा, कुणासाठी येते? म्हणजे इकडं तुम्हाला नाऊन दिसलं की इथं तुम्हाला 100% काय घ्यावं लागेल? सांगा पटकन. आर्टिकल. आता कसलं नाऊन काय नाही, ठीक आहे, सगळ्याच नाऊनच्या सोबत येत नाही, पण सध्या आपल्या लक्षात काय ठेवायचंय? नाऊन दिसलं की इकडे काय? आर्टिकल. आलं लक्षामध्ये? ठीक आहे, पुन्हा बाकी तुमचे सगळे मुद्दे क्लिअर होतील. पण हे एवढा मुद्दा क्लिअर व्हायलाय का तुमचा? बघा, इकडे ऍडजेक्टिव्ह आलं, इकडे ऍडव्हर्ब आलं, तर इथं काय घेताल मग? आर्टिकल. कुणाला कळालं हे? ही त्याची तिसऱ्या क्रमांकाची पोझिशन आहे. आलं लक्षामध्ये? आता आपण उदाहरणाच्या माध्यमातून हे समजून घेऊया. चला बघा, आता इकडं चला, त्याची दुसरी या ठिकाणी काय आहे माहिती आहे का? ही दुसरी पोझिशन आपण या ठिकाणी लक्षात घेऊयात. ठीक आहे, आणि जिथं समजलं नाही तिथं मला तुम्ही विचारा. ठीक आहे, किंवा तुम्हाला या चॅप्टरच्या संबंधित किंवा इंग्लिशच्या संबंधित जेही प्रश्न तुमच्या मनामध्ये येतील, ठीक आहे, ते फक्त परीक्षेत विचारलेले असू द्या, तुम्ही मला विचारू शकता. आलं लक्षामध्ये? बघा, आता इथं गपचिप नाही बसायचं. आलं लक्षामध्ये? आपण उद्ध्वस्त मनाचा माणूस नाही. येते लक्षामध्ये? तुम्ही मला विचारत चालणं, तुम्ही माझ्याशी बोलणं, ठीक आहे, आपलं या ठिकाणी एकमेकांशी संवाद साधणं फार गरजेचं आहे. आलं लक्षामध्ये? ठीक आहे, नाही तर मी इकडं बॉम्ब लायलं, तुम्ही तिकडं तुमच्या डोक्यामध्ये काहीच घुसं नाही, शिकण्याला काय अर्थ आहे का? काहीच अर्थ नाही. मग सध्या जेवढं काय मी बॉम्ब बोललो तेवढं लक्षात आलं का नाही आलं? आलं ना? ठीक आहे, बघा आता या ठिकाणी पहा, त्याचं दुसरं पोझिशन. इकडं नाऊनच्या पूर्वी काय लिहिलं इथं, आणि त्याच्या पुढे काय येईल? इथं आर्टिकल येईल. मग आता बघा, इथे चेक करून घ्या. सी इज अन इंटेलिजंट गर्ल. आता हे गर्ल काय आहे? मग हे इंटेलिजंट काय असेल? ऍडजेक्टिव्ह. आलं लक्षात? आणि हे अन काय आहे? आर्टिकल. तर हे पोझिशन चुकीचं आहे की बरोबर आहे? बरोबर आहे. आलं लक्षामध्ये? मग आता मला सांगा, शी इज इंटेलिजंट. आता या ठिकाणी इंटेलिजंट काय आहे? ऍडजेक्टिव्ह आहे. आता या ठिकाणी हे वाक्य चुकीचं आहे का बरोबर आहे? कारण याच्यामध्ये मिसिंग काय बरोबर? बर, आता मी इथं आर्टिकल जरी लिहिलं तर वाक्य चुकीचं होतंय का बरोबर होतंय? ते बघा, मी असं लिहिलं, शी इज इंटेलिजंट. शी इज इंटेलिजंट अ गर्ल. आता वाक्य चुकीचं आहे की बरोबर आहे? सांगा, काय बरं चुकीचं आहे? कारण पोझिशन चुकलंय की बरोबर आहे? काय झाली पोझिशन? कारण या ठिकाणी हे नाऊन आहे आणि हे काय आहे, आणि त्याच्यामध्ये काय घेतले आपण?
मग हे चुकीचं आहे, कारण हे आर्टिकल कुठं पाहिजे, इकडे पाहिजे. समजायलंय का? कुणाला समजायलंय हात वर करा, शाबास. ठीक आहे. त्याच्यानंतर आता पुढचं पहा, पुढचं वाक्य, मोहन हॅज अ लॉंग स्टिक. मोहन हॅज अ लॉंग स्टिक. मोहनच्या जवळ काय, लांब स्टिक आहे. मग हे स्टिक काय आहे बरं हो, नाऊन आहे. लॉंग काय आहे, ऍडजेक्टिव्ह आहे. आणि अ काय आहे, हे पोझिशन चूक आहे की बरोबर आहे? एकदम बरोबर आहे. आता हे अ आर्टिकल लॉंग साठी आले की स्टिक साठी आले? कुणासाठी आले, स्टिक साठी आलेले आहे, कारण स्टिक हे काय आहे, नाऊन आहे. पण आता मोहन हॅज लॉंग स्टिक वाक्य चुकीचं आहे का बरोबर आहे? कारण या लॉंगच्या बिफोर या ठिकाणी काय पाहिजे होतं, आर्टिकल. परंतु हेच जर वाक्य मी असं जर लिहिलं असतं तर पहा, मोहन हॅज काय झालं बापू याला, मोहन हॅज लॉंग अ स्टिक. काय झालं असतं वाक्य, कारण या ठिकाणी ह्याचं पोझिशन काय झाले, चुकाले. आलं लक्षामध्ये? कारण हे अ जे कुठं पाहिजे, लॉंगच्या अगोदर. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. बरं, हे असं का बरं होत असतं, का बरं होत असतं? तर आर्टिकल ह्या ऍडजेक्टिव्हच्या अगोदर आपण ठेवणं गरजेचं आहे. कारण हे लॉंग जे आहे ना, हे लॉंग कुणाबद्दल माहिती सांगाले, स्टिक. कसली स्टिक, लॉंग स्टिक. किती, एक. आलं लक्षामध्ये? म्हणून हे लॉंग जे आहे ना या स्टिकच्या शेजारीच पाहिजे. आलं का लक्षामध्ये? ठीक आहे. म्हणून ते महत्वाचा मुद्दा आहे, त्या ठिकाणी लक्षात घ्या. आता मी म्हणलं तेंडुलकर इज द बेस्ट प्लेयर. आता पहा, प्लेयर हे काय आहे बरं हो, मग बेस्ट काय झालं, ऍडजेक्टिव्ह. द काय झालं, आर्टिकल. आता इथं दच काय घेतलं, वरी तिकडं अच काय घेतलं, आणि तिकडे ॲन काय घेतलं. हा सध्या मुद्दा आहे का आपला? अजिबात नाही. मग ह्याचा खेळ आपल्याला पुढे मांडायचा आहे, पण आपल्याला सुरुवातीला हे तर माहिती पाहिजे. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. म्हणून आता या ठिकाणी जे का माहिती आहे का, तेंडुलकर इज द बेस्ट प्लेयर. त्याच्या एवढा दुसरा कोणीही बेस्ट नाही, एकमेव तेंडुलकर आहे. आणि बेस्ट ही सुपरलेटिव्ह डिग्री आहे. सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये जे आहे ना, ठीक आहे, एकच माणूस सर्व गुण संपन्न असतो, म्हणजे त्या गुणातला सर्वश्रेष्ठ असतो. आलं का लक्षामध्ये? म्हणून जिथं जिथं एकटा येतो, ठीक आहे, जिथं जिथं एकटा येतो, ठीक आहे, तिथं तिथं कोणतं आर्टिकल यूज करायचं, द हे आर्टिकल यूज करायचं. आलं लक्षामध्ये? इथं द हे आलेलं आहे, याच्या बाबतीत आपण पुढे माहिती पाहणारच आहोत. ठीक आहे. हे वाक्य बरोबर आहे. इथं मिसिंग आहे म्हणून हे कसं आहे, चुकीचं आहे. आलं का लक्षामध्ये? ठीक आहे. इथं आर्टिकलच मिसिंग आहे म्हणून हे वाक्य चुकीचं आहे. ठीक आहे. दुसरं पोझिशन कळालं काय? दुसरं पोझिशन, इकडे नाऊन आलं, इकडे ऍडजेक्टिव्ह आलं की त्याच्या पूर्वी इथं काय येईल, आर्टिकल येईल. आता याची आपण तिसरी पोझिशन या ठिकाणी लक्षात घेऊया. चला बघा लेकरं, आता इथं हे काय, इकडे नाऊन आहे, नाऊनच्या पूर्वी काय आहे, ऍडजेक्टिव्ह आहे, आणि ऍडजेक्टिव्हच्या पूर्वी काय आहे, ऍडव्हर्ब आहे, आणि इकडे काय आलेलं आहे, आर्टिकल आलेलं आहे. ठीक आहे. लक्षामध्ये? हा, मग आता पहा, सी इज अ व्हेरी इंटेलिजंट गर्ल. ठीक आहे. आता या ठिकाणी हे गर्ल जे आहे, हे गर्ल काय आहे, हे इंटेलिजंट काय आहे, आणि हे व्हेरी काय आहे, ऍडव्हर्ब आहे. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. आणि या ऍडव्हर्बच्या पूर्वी या ठिकाणी काय आलं पाहिजे, आर्टिकल. म्हणजे ही पोझिशन या ठिकाणी बरोबर आहे की चुकीची आहे? एकदम बरोबर आहे. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. आता या ठिकाणी पुढचं वाक्य काय केले माहिती आहे का, सी इज व्हेरी अन इंटेलिजंट गर्ल असं म्हटलेलं आहे. सी इज व्हेरी अन इंटेलिजंट गर्ल. तर हे गर्ल जे आहे आणि हे इंटेलिजंट जे आहे त्याच्या पूर्वी इथं हे ॲन, आणि इकडे हे काय, ॲडव्हर्ब आहे. हे पोझिशन चुकीचं आहे की बरोबर आहे? कारण हे ॲनची पोझिशन कुठं पाहिजे होती, सॉरी, या इथं तर आपल्याला वाटतं की इंटेलिजंट मुळे यान बरोबर आहे, पण याचं पोझिशन काय झालंय, चुकलंय. कारण हे आर्टिकल इथं नसायला पाहिजे, इथं असायला पाहिजे, आणि इथं असलं तर ॲन येत नाही, तिथं अ असायला पाहिजे. का? तर त्याचं कारण तुम्हाला थोड्या वेळामध्ये समजून जाईल. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. तर दुसरं वाक्य चूक आहे की बरोबर आहे? दुसरं चुकीचं आहे. कुणाला कळाला हात वर करा. समजलं का नाही? ठीक आहे. हा, आता पुढचं पहा, सी इज व्हेरी इंटेलिजंट गर्ल. आता या ठिकाणी हे वाक्य चुकीचं आहे का बरोबर आहे, एवढं सांगा. का बरं चुकीचं आहे? कुठं लिहायला पाहिजे आर्टिकल? व्हेरीच्या पूर्वी. या ठिकाणी कोणतं आर्टिकल? हे आर्टिकल. म्हणजे हे वाक्य कसं आहे, चुकीचं आहे. हे बी कसं आहे, चुकीचं आहे. आता 4 पहा, शी इज व्हेरी इंटेलिजंट अ गर्ल. चुकीचं आहे की बरोबर आहे? चुकीचं आहे. कारण या ठिकाणी जे आहे ह्याचा हा जो क्रम जो आहे तो चुकलेला आहे. हे आर्टिकल उचलून कुठं आदळायला पाहिजे, इकडं. आलं का लक्षामध्ये? ठीक आहे. म्हणून हे देखील वाक्य चुकीचं आहे. ठीक आहे.
ही इज द व्हेरी बेस्ट प्लेयर. ठीक आहे, हे वाक्य कसं आहे मग आता? कारण प्लेयर हे काय आहे? हे व्हेरी काय आहे? ऍडजेक्टिव्ह आहे. लक्षात, व्हेरी काय आहे? ऍडव्हर्ब आहे. आणि द काय आहे? आर्टिकल आहे. वाक्य कसं आहे? ही इज व्हेरी बेस्ट प्लेयर. तर हे वाक्य कसं आहे? चुकीचं आहे. कारण हे प्लेयर नाउन आहे, बेस्ट ऍडजेक्टिव्ह आहे, व्हेरी ऍडव्हर्ब आहे. इथं मिसिंग काय? या प्लेयर साठी काय मिसिंग आहे? आर्टिकल मिसिंग आहे. आर्टिकल नाही म्हणून हे वाक्य कसं आहे? चुकीचं आहे. हे कुणाला कळालं? एकदा हात वर करा. इथपर्यंत तुम्हाला सगळं ओके वाटायलंय का? ठीक आहे. आता तुम्हाला पुढची जादू दाखवतो पहा ह्याच्यामधली. ठीक आहे, बघा आता पुढे सगळ्यात महत्वाचं काय माहिती आहे? हे का इथं आपण एक महत्वाचा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे आता, की अ आणि ॲन जे आहेत आणखीन आपल्याला कसे वापरायचे त्याच्याकडे जायचं नाही. सध्या ह्याचं बेसिक लक्षात घ्या. अ आणि ॲन हे कशाचे विकर फॉर्म आहेत रे? वनचे. आलं का लक्षामध्ये? मग ते वनचे विकर फॉर्म असतील तर ते एकट्यासाठीच वापरले जातील की अनेकासाठी वापरले जात असतील? एकासाठीच वापरले जातील ना. पण ते सिंग्युलर नाउनसाठी वापरले जातील की प्लुरल नाउनसाठी वापरले जातील? आता हळूहळू हे पदर जे आहेत ना हे सगळे या ठिकाणी उलगडत जातील पहा तुम्हाला. आलं लक्षामध्ये? आणि हे डेफिनेट युज्ड फॉर डेफिनेट का इनडेफिनेट नाउनसाठी? इनडेफिनेट नाउनसाठी. अ आणि ॲनचा यूज जो आहे तो डेफिनेट नाही तर इनडेफिनेट नाउनसाठी केला जातो. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. आता इनडेफिनेट नाउन म्हणजे काय माहिती आहे का? समजा आता मी असं म्हटलं पहा, तेथे एक मुलगा आहे. आता तिथे कोणता मुलगा आहे मला माहिती आहे का? तेथे एक मुलगा आहे. डेफिनेट माहिती आहे का इनडेफिनेट? आता मी या ठिकाणी काय म्हटलं माहिती आहे का? मी एक वाघ पाहिला. मी एक वाघ पाहिला. आता कोणता वाघ पाहिला बा? डेफिनेट आहे की इनडेफिनेट आहे? इनडेफिनेट आहे. आलं का लक्षामध्ये? मग इनडेफिनेट नाउन साठी, इनडेफिनेट म्हणजे आपल्याला जे माहिती नाही किंवा मी बोलणार आहे तुम्ही ऐकणार आहेत, आपल्या दोघांनाही जो माहिती नाही, ठीक आहे, तो इनडेफिनेट असतो. काय असतो तो? इनडेफिनेट असतो. आता समजा मी असं म्हटलं, मी एका राजाला भेटलो होतो. आता मी कोणत्या राजाला भेटलो होतो ते फक्त मलाच माहिती आहे ना, तुम्हाला माहिती आहे का? मग ते तुमच्यासाठी डेफिनेट झालं का इनडेफिनेट झालं? सांगा पटकन. कसं झालं? इनडेफिनेट. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. म्हणून अ आणि ॲन जे आहे ते अ आणि ॲन हे कशासाठी वापरले जाते रे? इनडेफिनेट नाउन साठी वापरले जाते. द जो आहे तो विकर फॉर्म आहे. कुणाचा? धीस, दॅट, धीज आणि दोजचा तो विकर फॉर्म आहे. आणि हे कशासाठी यूज केलं जातं? डेफिनेट नाउन साठी यूज केलं जातं. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. म्हणजे आता समजा हे डेफिनेट आणि इनडेफिनेट जे आहे ह्याच्यातला थोडा तुम्हाला या ठिकाणी जे आहे गोल समजून सांगतो आणि त्याच्यानंतर पुढे जातो. कारण आणखीनही मी तुम्हाला अ कुठं वापरायचं, ॲन कुठं वापरायचं, द कुठं वापरायचं हे शिकवलेलं नाही आणि ते आपल्याला आता शिकायचं नाही. ज्या वेळेला शिकवल त्यावेळेला कुठलाच नेम वाचायची गरज पडणार नाही. आलं लक्षामध्ये? आता पुढे तुम्हाला या ठिकाणी सांगतो पहा. बघा मी इथं असं म्हटलं, ठीक आहे, बघा आय सॉ अ बॉय. ठीक आहे, आय सॉ अ बॉय. मी एक मुलगा पाहिला. आलं लक्षामध्ये? आता मी कोणता पाहिला हे तुम्हाला माहिती आहे का माहिती नाही? मग माहिती नसेल तर डेफिनेट आहे की इनडेफिनेट आहे? काय? इनडेफिनेट आहे. पण आता मी त्याच मुलाबद्दल जर दुसऱ्यांदा जर बोललो, ठीक आहे, तर आता मी कोणत्या मुलाबद्दल बोलणार आहे पुढं? मी पाहिलेल्या मुलाबद्दलच ना. ठीक आहे. आता मी म्हणलं आय सॉ अ बॉय, ठीक आहे, आणि इथे लिहिलं पहा असं, द बॉय इज अ boy is a student. A boy is a student of our class. ठीक आहे. पहा आता काय म्हणलं रे पहिल्यांदा? आय सॉ अ बॉय. ठीक आहे. आता मी कोणत्या बॉय बद्दल बोलालो हे तुम्हाला माहिती आहे का? परंतु आता ज्या बॉय बद्दल बोलालो तो बॉय कोण आहे? आपल्या वर्गातला विद्यार्थी आहे. आलं का लक्षामध्ये? मग आता मला सांगा, दुसऱ्यांदा ह्या बॉय बद्दल मी जर बोललो तर हा बॉय डेफिनेट होईल की इनडेफिनेट होईल? हे कुणाला कळाले?
कळालंय का? आणखीन थोडं सांगू सोपं करून. कळालंय का? समजाले की नाही समजाले? मग आता या ठिकाणी हे जर डेफिनेट असेल तर हा द कुणासाठी आलाय? बॉय साठी आलाय. हा इथं अ कुणासाठी आलाय? कारण वरी बॉय डेफिनेट आहे की इनडेफिनेट आहे, आणि खाली बॉय कसा आहे? डेफिनेट आहे. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. म्हणून या ठिकाणी डेफिनेट आणि इनडेफिनेट जे आहे, आलं लक्षात? डेफिनेट कशाला म्हणायचं आणि इनडेफिनेट कशाला म्हणायचं माहिती आहे का? ठीक आहे. आलं लक्षामध्ये? हा, मग आता ह्याच्याबद्दल आपल्याला पुढे लय सगळं माहिती पाहायचंय. ठीक आहे, पुढे लय माहिती पाहायची, पण सध्या जे आहे हे एवढंच लक्षात ठेवा. द बॉय इज अ स्टुडंट ऑफ अवर क्लास, म्हणजे तो आपल्या क्लास मधला एक विद्यार्थी आहे. आपल्या क्लास मधला एक विद्यार्थी आहे. ठीक आहे. एक मिनिट हो, येऊ शकतो. द बॉय वॉज करायचं. द बॉय वॉज अ स्टुडंट ऑफ अवर क्लास. लक्षामध्ये? किती येऊ शकतात. नाऊन आलं की येऊ शकतो. हे बॉय हे द कुणासाठी आले? ह्या बॉय साठी आले. बॉय का आहे? नाऊन आहे. मग हे या ठिकाणी कुणासाठी आले? स्टुडंट साठी आलेलं आहे. ठीक आहे, आलं का लक्षामध्ये? हा, द बॉय वॉज अ स्टुडंट ऑफ अवर क्लास. ठीक आहे. आता या ठिकाणी अच्या ऐवजी आपण इथं द पण घेतला तरीही चालते. आता ह्याचं काय? द बॉय वॉज द स्टुडंट ऑफ अवर क्लास, कारण आपल्या क्लासचा होता तो. ठीक आहे, मग इथं तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. पण तो एक साधा स्टुडंट आहे असं जर म्हटलं, द बॉय वॉज अ स्टुडंट, तर तुम्ही अ स्टुडंट म्हणू शकता. पण इथं अवर क्लास आहे त्याच्यामुळे हा डेफिनेट झालेला आहे, म्हणून इथं काय घेतलंय आपण? द घेतलेला आहे. तुम्हाला हे इथं मला सांगायचं होतं. ठीक आहे, पण हे लक्षात ठेवा, इथं काय घ्यावं लागेल आपल्याला? द घ्यावं लागेल. हे कुणाला कळायला सांगा? समजायले ना? ठीक आहे. कोणतं? हो, बिलकुल. का बरं नाही? का? कारण आता पहा, आय सॉ अ बॉय. आता हे जो बॉय जो आहे हा इनडेफिनेट आहे, आणि परत आपण कुणाबद्दल बोलायलो? या बॉय बद्दलच बोलायलो. मग दुसऱ्यांदा त्या बॉय बद्दल बोलत असताना तो तुम्हाला पण माहिती आहे, मला पण माहिती आहे. आता मी दुसऱ्यांदा कोणत्या बॉय बद्दल बोलायलो? जो मी पहिल्या बॉय बद्दल बोललोय. ठीक आहे. हा, मी एक मुलगा पाहिला. ठीक आहे. हा, तो मुलगा आपल्या क्लासचा विद्यार्थी होता. लक्षामध्ये? ठीक आहे. मग आता मला सांगा, ठीक आहे, अ बॉय जे आहे, आता इथं जे आहे हे द बॉय का बरं केलेलं आहे आपण? द बॉय काय केलेलं आहे? कारण आपण हा डेफिनेट झालाय की इनडेफिनेट आहे? कारण आपण त्याला ज्याच्याबद्दल दुसऱ्यांदा बोलतो आहोत ना, बरोबर आहे. पहिल्यांदा उल्लेख केला तर इनडेफिनेट आहे, दुसऱ्यांदा केला तर तो काय होईल? डेफिनेट होईल. लक्षामध्ये? म्हणून इथं आपण काय घेतलेला आहे? द घेतलेला आहे. लक्षामध्ये इथपर्यंत? ठीक आहे. आता तुम्ही इकडं समजून घ्या. लक्षामध्ये? हे समजलं का तुम्हाला? इथं द का बरं घेतलाय आपण? कारण तो कुठला, म्हणजे कोणत्या क्लासचा आहे? अवर क्लास. अवर क्लास, अवर क्लास आहे म्हणून डेफिनेट झाला, म्हणून इथं काय घेतलंय? द घेतलेला आहे. समजलं? ठीक आहे. हा, हो, ठीक आहे. चला आता पुढचं पहा. मी सध्या तुम्हाला आर्टिकल कोणतं यूज करायचं ते नाही सांगत. ठीक आहे. लक्षामध्ये? आता द जे आहे हे डेफिनेट नावासाठी यूज केला जातो, हे एवढं लक्षात आलं तुमच्या? त्याच्यानंतर आता पुढचं पहा. पुढील डिटर्मिनर सोबत कोणतेही आर्टिकल वापरले जात नाही. ठीक आहे. मग आता हे डिटर्मिनर्स कोणते आहेत ते डिटर्मिनर्स आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहेत. लक्षामध्ये? पुढील डिटर्मिनर्स सोबत कोणतेही आर्टिकल वापरले जात नाही. मग आता हे डिटर्मिनर्स म्हणजे काय माहिती आहे का? जे नाउनची ओळख दाखवतात, आणि ह्या डिटर्मिनर्सच्या नंतर 100% काय येत असतं रे? इकडे पुढे नाउन येत असतं, आणि हे डिटर्मिनर्स आणि हे नाउन मिळून जे आहे का, ही नाउन फ्रेज तयार होत असते. कसली फ्रेज तयार होत असते? नाउन फ्रेज जी आहे ती नाउन फ्रेज तयार होत असते. लक्षामध्ये? ठीक आहे. मग हे डिटर्मिनर्स आणि हे नाउन यांच्या पुढे काय येत असते रे पोरं? हो, नाउन फ्रेज येत असते. काय येत असते? नाउन फ्रेज. सॉरी, डिटर्मिनर्स आणि नाउन यांची मिळून काय तयार होते? कुठल्याही डिटर्मिनर्सच्या पुढे काय येत असतं? नाउन येत असतं. ठीक आहे. मग काय म्हणले? पुढील डिटर्मिनर सोबत कोणतेही आर्टिकल वापरले जात नाही. मग कोणत्या कोणत्या डिटर्मिनर सोबत आर्टिकल वापरले जात नाही ते पहा. आता हे पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह आहेत. काय ते पोरं? हो, पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह. आता या पजेसिव्ह ऍडजेक्टिव्हच्या पुढे काय वापरलं जात नाही? आपले हे पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह जे आहेत हे डिटर्मिनर्स आहेत. मग पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह कोणकोणते आहेत? माय, अवर, युअर, हर, इज, देअर, वन्स. हे काय आहेत रे? पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह. लक्षामध्ये? आता पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह काय आहेत सांगा?
डिटर्मिनर्स. या डिटर्मिनर्सच्या पुढे काय आलं पाहिजे? नाउन. ठीक आहे. मग आता मला सांगा पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह हे डिटर्मिनर आहे, मग या पजेसिव्ह ऍडजेक्टिव्हच्या पुढे आपण आर्टिकल घेऊ शकता का? बोला पटकन. कारण हे जे इथं जे लिहिलेले आहेत ना, ही नाउनची आयडेंटिटी दाखवतात, नाउनची ओळख दाखवण्याचं काम करतात. लक्षामध्ये? ठीक आहे. म्हणून आर्टिकल देखील नाउनची काय दाखवतात? आयडेंटिटी दाखवतात. मग एकाच कामासाठी दोन आर्टिकल कशाला यूज केले जातील? आलं का लक्षामध्ये? दोन डिटर्मिनर्स कशाला यूज केले जातील? दोन डिटर्मिनर्स त्या ठिकाणी यूज केले जात नाहीत. ठीक आहे. म्हणून हे महत्वाचा मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा. माय, अवर, युअर, हर, हिज, देअर आणि वन्स यांच्या पुढे काय घ्यावं लागेल? आपल्याला नाउन घ्यावं लागेल की प्रोनाउन घ्यावं लागेल? सगळेजण बोला. मी परत एकदा सांगतो. ठीक आहे. हे इकडे नीट लक्ष देऊ नये का? हे सगळे डिटर्मिनर्स आहेत आणि या डिटर्मिनर्सच्या पुढे 100% एकच गोष्ट येते. ती काय येते? नाउन येते. काय येते? नाउन येते. मग हे डिटर्मिनर्स आणि हे नाउन मिळून काय तयार होतात? नाउन फ्रेज तयार होते. काय तयार होते? नाउन फ्रेज तयार होते. मग मी तर पुढे काय म्हणालो की पुढील डिटर्मिनर्स सोबत कोणतेही आर्टिकल वापरले जात नाही. मग हे डिटर्मिनर्स कोणकोणते आहेत? पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह. मग पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह कोणकोणते आहेत? माय, अवर, युअर, हर, हिज, देअर, वन्स. ठीक आहे. त्यानंतर डेमॉन्स्ट्रेटिव्ह आहेत पहा. आता डेमॉन्स्ट्रेटिव्हच्या पुढे देखील डेमॉन्स्ट्रेटिव्ह काय आहे? डिटर्मिनर्स आहे. डेमॉन्स्ट्रेटिव्ह काय आहे? डिटर्मिनर्स आहे. लक्षामध्ये? मग हे कोणकोणते आहेत? धीस, दॅट, धीस, दोज. ठीक आहे. मग आता मला सांगा की या धीस, दॅट, धीस सोबत आर्टिकल वापरू शकतो का? बोला लवकर. यांच्या सोबत आर्टिकल घेता येत नाही. त्याच्यानंतर पहा 3 नंबर डिस्ट्रीब्युटिव्ह. कोणकोणते आहेत डिस्ट्रीब्युटिव्ह? ईच आहे, आयदर आहे, नायदर आहे. मग यांच्यासोबत आपल्याला आर्टिकल वापरता येते का? यांच्यासोबत आपल्याला आर्टिकल वापरता येत नाही. लक्षामध्ये? ठीक आहे. म्हणजे यांच्यासोबत आपण आर्टिकल घेऊ शकत नाही. हा महत्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचा आहे. लक्षामध्ये? आता याच्यावरची उदाहरणं जी आहेत ती उदाहरणं पहा खाली. ठीक आहे. तेव्हा इकडे पहा. धीस अ मँगो इज व्हेरी स्वीट असं म्हणले पहा. धीस अ मँगो इज व्हेरी स्वीट. आता मला सांगा धीस काय आहे? डेमॉन्स्ट्रेटिव्ह आहे. धीस काय आहे? डेमॉन्स्ट्रेटिव्ह आहे. लक्षामध्ये? ठीक आहे. आणि त्याच्या पुढे आपण लगेच इथं काय घेतलेलं आहे? घेतलेला आहे, म्हणजे आर्टिकल घेतलेला आहे. मग हे वाक्य चुकीचं आहे की बरोबर आहे? धीस आणि अ सोबत वापरता येईल का? धीस आणि द सोबत वापरता येईल का? धीस आणि ॲन सोबत वापरता येईल का? हे कुणाच्या डोक्यात बसलं सांगा पटकन. समजले का? मग हे वाक्य का बरं चुकीचं आहे? कारण या धीस सोबत इथं काय घेतलंय आपण? आर्टिकल घेतलेला आहे. हे चुकीचं आहे. ठीक आहे. धीस मँगो इज व्हेरी स्वीट. आता हे वाक्य कसं आहे? बरोबर आहे. लक्षामध्ये? हे वाक्य कसं आहे? बरोबर आहे. लक्षामध्ये? मग आता या ठिकाणी तुम्ही मँगो साठी इथं काय घेतलंय? धीस. आता धीस देखील त्याची आयडेंटिटी दाखवते. काय दाखवते? आयडेंटिटी दाखवते. म्हणून हे वाक्य कसं आहे? करेक्ट आहे. लक्षामध्ये? ठीक आहे. परंतु हे पहिलं जे आहे ते कसं इनकरेक्ट आहे. आता मी या ठिकाणी म्हणलं बा माय द फादर इज अ टीचर. माय द फादर इज अ टीचर. आता माय आणि द दोन सोबत घेता येतील का? मग इथं काय कट करावं लागेल? द काय आलाय? माय फादर इज अ टीचर. लक्षामध्ये? आता मला सांगा या फादरला जे आहे आता तो माझाच आहे ना, पुन्हा त्याला डेफिनेट करायची काय गरज आहे का? आणि दचं काम काय? डेफिनेट. ठीक आहे. बघा माय फादर इज अ टीचर. मग हे वाक्य कसं आहे? हो चुकीचं आहे. परंतु माय फादर इज अ टीचर बरोबर आहे. माय फादर इज अ टीचर हे वाक्य बरोबर आहे. आलं का लक्षामध्ये? माय आणि द तुम्हाला सोबत वापरता येतील का? नाही. मी तुम्हाला ते तर सांगितलंय. काय सांगितलंय? परत एकदा येतो रे बाबा. ठीक आहे. बघा हे जे आहेत ना हे काय? डिटर्मिनर्स आहेत. कोणकोणते? पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह. माय, अवर, युअर, हर, हिज, देअर, वन्स, धीस, दॅट, धीस, दोज. ठीक आहे. ईच, आयदर, नायदर यांच्या सोबत तुम्ही काय वापरू शकत नाही? सांगा. आर्टिकल्सचा यूज करू शकत नाही. ठीक आहे. पक्क लक्षात ठेवायचं. लक्षामध्ये? यांच्यासोबत काय करायचं नाही आपण? आर्टिकलचा यूज करायचा नाही. ठीक आहे. चला आता पुढे पहा. धीस इज अवर क्लास. धीस इज अवर द क्लास. वाक्य चूक आहे की बरोबर आहे? सांगा. का बरं? कारण या ठिकाणी आवर आलाय आणि इथं काय आलाय? द. मग हे आवर देखील काय आहे? द काय झाला? चुकीचा. ठीक आहे. आवर सोबत आपल्याला त्या ठिकाणी द वापरता येईल का? नाही. म्हणून वाक्य जे आहे हे इनकरेक्ट आहे. आणि धीस इज अवर क्लास असं म्हटले पहा. मग आता हे वाक्य कसं झालं? या वाक्यामध्ये काय चुकीचं आहे? आर्टिकल चुकीचं आहे. कारण त्या ठिकाणी जे काही आपण डिटर्मिनर्स दिलेले आहेत त्या डिटर्मिनर सोबत आपल्याला त्या आर्टिकलचा वापर करता येत नाही. लक्षामध्ये? ठीक आहे. काय अडचणीत पर्यंत?
समजायले का? ठीक आहे. आता आपण पुढचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा पाहूयात. पहा, ठीक आहे. आता आणि अँड जे आहे, ठीक आहे, आणि अँडच्या पुढे येणारे व न येणारे नाउन्स, ठीक आहे, हे अतिशय महत्वाचा मुद्दा तुम्हाला या ठिकाणी समजून सांगतोय. पहा, ठीक आहे. नाही तर आपण काय करतोय माहिती आहे का, मध्ये पाठ करायच्या नादाला जातो. ठीक आहे, पाठ करून या ठिकाणी तुम्हाला आर्टिकल कधीच झेपत नाही किंवा ते परीक्षेमध्ये तुम्हाला गुण पण देऊन जात नाही. तर आता मी तुम्हाला इथं सगळ्यात महत्वाचा मुद्दा समजून सांगतो. सगळ्यांनी जरा नीट लक्ष देऊन ऐकायचं काम करा. ठीक आहे. मी इथं काय म्हणालो माहिती आहे का, समजा हे आहे आणि हे काय आहे, ॲन आहे. कुठं वापरायचं ते सांगा लोक आणखीन. बघा, मी एवढा वेळ तुम्हाला शिकवायला, पण मी तुम्हाला म्हणलं का इथे यूज करा तिथे यूज करा. ठीक आहे. परंतु त्याच्यातल्या महत्वाच्या बेसिक गोष्टी तुम्हाला या ठिकाणी सांगतो आहे, ज्या आपल्याला परीक्षेमध्ये, ज्याच्यामुळे आपल्या परीक्षेमध्ये चुका होतात. ठीक आहे. आता आणि ॲन जे आहे ना, आणि ॲन च्या पुढे काय येतं? ठीक आहे. तर आणि ॲनच्या पुढं फक्त आणि फक्त सिंग्युलर. पहा, आणि ॲनच्या पुढं सिंग्युलर कॉमन किंवा सिंग्युलर काउंटेबल, असं म्हणा, सिंग्युलर काउंटेबल नाउन येते. ठीक आहे. आणि ॲनच्या पुढं जर काय येत असेल तर फक्त आणि फक्त सिंग्युलर काउंटेबल नाउनच येतं. आलं का लक्षामध्ये? ठीक आहे. काय येतं? सिंग्युलर काउंटेबल नाउन येतं. मग आता तुम्ही म्हणता सर ही भानगड काय? तर हे पाय, आता इकडे बघ, मी इकडे बॉय लिहिला. बॉय हे कॉमन नाउन आहे की नाही आणि काउंटेबल आहे की नाही? बॉय आपण काउंट करू शकतो की नाही? आता मी म्हणू शकतो वर्गात तिथं पाच मुले आहेत, 50 मुले आहेत, तुम्ही 100 मुलं आहात, असं मी म्हणू शकतो की म्हणू शकत नाही? म्हणजे काउंट करू शकतो की नाही? मग हे बॉय काय झालं, सिंग्युलर की प्लुरल? आणि आता याचं इकडे मी काय केलं, बॉईज. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. मग आणि ॲन जे आहे, आणि ॲन हा कशाचा विकर फॉर्म आहे रे पोरं? हो, 1 म्हणजे किती? 1. आलं का लक्षामध्ये? म्हणून याच्या पुढे जे आहे हे बॉय घ्यावं लागेल की बॉईज घ्यावं लागेल? सांगा पट. काय? बॉय. आलं का लक्षामध्ये? ठीक आहे. सिंग्युलर काउंटेबल नाउनच याच्यापूर्वी, याच्यानंतर येतं. दुसरं कोणतंही नाउन आणि ॲनच्या नंतर येत नाही. आणि ॲनच्या नंतर सिंग्युलर काउंटेबल नाउनच येतं. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी याच्या पुढं काय येऊ शकत नाही? हे येतं याच्या पुढं प्लुरल काउंटेबल नाउन येत नाही. मग ह्याला इथं फुल्ली मारतो. पहा, आणि ॲनच्या नंतर सिंग्युलर काउंटेबल नाउन येतं, पण काय येत नाही पोरं? हो, म्हणजे मी या ठिकाणी बॉय म्हणू शकतो, तसं मी बॉईज म्हणू शकतो का? नाही म्हणू शकत. आलं लक्षामध्ये? कळालं का भाऊ? ठीक आहे. आता त्याच्यानंतर पुढचा महत्वाचा मुद्दा पहा. हे 2 मुद्दे या ठिकाणी झाले. आता तिसरा महत्वाचा मुद्दा, या ठिकाणी आणि ॲनच्या नंतर कधीही मटेरियल नाउन येत नाही. काय येत नाही? मटेरियल नाउन येत नाही. कारण मटेरियल नाउन जे आहे, हे मटेरियल नाउन हे अनकाउंटेबल नाउन असतं. कसलं नाउन असतं? अनकाउंटेबल नाउन असतं. म्हणून आणि ॲनच्या नंतर कधीच मटेरियल नाउन येत नाही. मग मटेरियल नाउन कोणकोणते आहेत? तर मटेरियल नाउन हे आयर्न जे आहे हे मटेरियल नाउन आहे. कॉपर जे आहे हे मटेरियल नाउन जे आहे. गोल्ड जे आहे हे गोल्ड काय?